किती चांगले आहे गड्या कांता मावशी. मी तर उगाच त्याला खराब समजत होती. बाहेरचं करत होती. बाहेरची वय करत होती. आणि शेवटी पाय आता त्याच सासूला समजावून राहिल्या. मला लय मोठा गैरसमज झाला. पण लय मोठा गैरसमज झाला. मी त्याला मी बाहेरचं समजलं आणि एवढा मोठा इल्जाम त्याच्यावर लावला. एवढा मोठा इल्जाम मी त्याच्यावर लावला. खरंच त्याच्या मनावर काय बितली असेल. तरी किती मोठं मन आहे त्याचं, तरी माफ केलं. मै सासू एवढी समजदार असूनही ह्या वेळेस माझ्या सासूचं मन मोठं नाही केलं. माफ सासून त्याचं मन कच्चं राहिलं. पण मावस सासू तरी पक्क्या राहिल्या. एवढं मोठं मी इल्जाम लावला त्याच्यावर, तरी त्याच उलट समजावून राहिल्या. नाही बाई काही असो, पण कांता मावशी चांगली आहे. बाप मावशी चांगली आहे. आता माझ्या सासूला बी मी विश्वास देतो का मी बी कांता मावशीला आपलं मानतो म्हणून. आता विश्वास देईन तेव्हाच माझी सासू बी मला माफ करेन. आता पहिल्याच्या सारखं राहू दे. आता घरामध्ये सगळं आनंदी वातावरण. पहिले जसं होतं तशी वाग आता. आणि माया टेन्शन नको घेऊ तू. मी ठीक आहो. मला काही राग नाही आला ना, काही नाही. ठीक आहो मी. हो कांता, आता तू सांगितली ना तर ठीक आहे ना. आता नाही मी मनात ठेवत हे गोष्ट, भुलून जातो. झालं गेलं, नदीला मिळलं. आता नवीन सुरुवात. हो चल बाप्पा, मासरावून एकटा आहे घरी. त्याचा बाप गेला असं डब्बा घेऊन, झोपलं होतं. तर मी म्हटलं येतो पटकन, सुशीलाबाई जाते तर. चल मी जातो घरी. हो कांता, जाय पटकन. झोकात आहे का तो? पळण गिळण पायण्यातच आहे, बांधून ठेवला आहे त्याने. तरी उठला का उफान ते आता बाहेर निघाले पाहिजे. उठला का पायण्यात राहत नाही, पडून जाईन. चालली मी. मावशी काय 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 झालं गौरी? काय म्हणतो? मावशी इकडूनच चालले का? बाहेरूनच या ना, अंदर या ना. मी चहा बनवतो, चहा ठेवतो आणि भजी बनवतो. नाही हो, श्रावण एकटा आहे ना माया. उठला असं, झोपला होता पायण्यात. थोडीशी भेटायला आली मी सुशीला बाईले. उठला घेतला असं ना, आता काय भजी चहा खात बसू इथं? नाही राहू दे नको बनू. त्याला घेऊन या ना मग मावशी. या श्रावणला घेऊन, मी तोपर्यंत भज्याची तयारी करतो. या श्रावणला घेऊन या, थोडे खाईन 2-4. नाही हो गौरी, नको बनू ना. कायले त्रास घेतो? आराम कर. आता काल रातपासून कामच करत असेल. आता आराम कर, आता नको बनू, राहू दे. कायचा त्रास मावशी? आपल्या लोकांसाठी करायला काय त्रास येते का? नाही तुम्ही या तुम्ही श्रावणला घेऊन या तुम्ही. मी तोपर्यंत भजी बनवतो. गौरी पण आता कामही व्हायचं आहे ना, घरचे भांडे गिंडे घासायचे आहे ना. मी घासू लागन मावशी. इकडे आपले भजी गिजे झाले म्हणजे मी तुमच्या समोर घरी येईन तुमच्यावाले आणि सगळे काम करू लागन. तू काय ले बापा, पोलिसाचे भांडे आहे दोघा तिघाचे, घास तुम्हीच. ये ना कांता, खरंच ये श्रावणले घेऊन. आता म्हणते तर गौरी म्हणते तर बनवते ते भजे. ये श्रावणले घेऊन ये. हो ना काकू, घेऊन या श्रावणले. नाही तर मी आणू काय? थांबा तुम्ही, बसा. नाही तर बसा अंदर, मी श्रावणले घेऊन येतो बातच आणि मग भजी बनवतो. नाही गौरी, राहू दे, मीच आणतो मी, घेऊन येतो त्याला. आणा मग मावशी. चल मी बी आता कांता येत वरी. मिक्सर नेऊन देतो गंगाच्या घरी. तिथं बापा कायले घरी ठेवत बसा. झालं ना काम आता. मावशीले कोणते भजी आवडत असेल कडे जास्त? प्याज पकोडा का आलूचे भजी? कोणते आवडत असेल कडे? विचारायला पाहिजे होतं ना मावशीला. मग कशात बनवले असते मावशीच्या आवडीचे. आई बरं झालं आल्या तुम्ही. काऊन काय झालं? बरं झालं आल्या तुम्ही. मला बनवायला नव्हतं का भजी? मी बनवू काय? बनवतो बापा. नाही आई, तुम्हाला नाही बनवायला लावत भजी. मला हे विचारायचं होतं का कांता मावशीले कोणते भजी जास्त आवडते, कसे भजी जास्त आवडते? तर कांता मावशीच्याच आवडीचे बनवतो. बनव ना कोणते बी. तिला कोणते भजी आवडते? सगळ्यात जास्त तिला आलूचे भजी आवडते. आलूचे भजी बनव. मग बनवशील तर आहे ना आलू? हाय आई, हाय आलू. बनवतो मग आलूचे भजी. तुम्हाला कोणते आवडते? तुम्हाला तर कांद्याचे भजी नाही, जास्त कांदा टाकून. ठीक आहे, तुमच्यासाठी कांद्याचे आणि मावशीसाठी आलूचे. हो, तुला कोणते आवडते? तुझ्या आवडीचे बनवून घे ना. आमच्या आवडीचे बनवतो तर तुझ्या आवडीचे बनवून घे, तूही खाजो. नाही आई, मी खाऊन घेईन. मी आलूचे आवडते मला आणि कांद्याचे आवडते. मी दोन्ही थोडे खाऊन घेईन. ठीक आहे, खाऊन घेईन. ते मिक्सरचे डब्बे जार धुतलं का? दे नेऊन देतो कांद्याचे. हे काय हत्त माय गंगाच्या घरी तिथं. हो आई, धुतलं आहे. नेऊन द्या. हे इकडे ठेवलं आहे, नेऊन दे. हो मी नेऊन देतो आणि बात येतो मी घरी. लवकर या आई, गोष्टी करत नको बस जा. मग कांता मावशी बी येईन तर मग मी तोपर्यंत भजी बनवतो. हो लवकर येतो. काय गोष्टी नको करत बस जा म्हणतो? काय गोष्टी करत बसतो का मी गावामध्ये? जे कामाचंच बोलतो ना, फालतू गोष्टी करतो का मी? नाही आई, तसं नाही म्हणत मी. म्हटलं लवकर ये जा. मग कांता मावशी येईन तर मग ते एकटं बोर लागेल ना, म्हणून म्हणतो लवकर येऊन जा मिक्सर देऊन. हो लवकर येतो. आताही अलगच बोलते माझी सासूता.
कोणत्याही गोष्टीचा आता लवकरच राग येते. पहिले तरी राग नाहीये, काही बी बोलली तरी हसत हसत टाळून दे गोष्ट, समजावून सांगे. आता रागच येते. चल ठीक आहे. आता एकाएकी त्याचा राग नाही जाणार. होईन धीरे धीरे ठीक होईल, सगळं होईन धीरे धीरे ठीक. सगळं ठीक होते धीरे धीरे. घे गंगा मिक्सर दिल्ली आणून. झालंय का शांताबाई काम? बातच झालं. तर काय मला काय रोज रोज आंब्याचा रस करायचा होता काय? तुला तर म्हटली होती मी फक्त आंब्याचा रस करायचा होता मला. रातच्यानं केली आंब्याचा रस. झालं आता काम झालं. ज्याचं त्याच्या घरी. हा घे धर. पाहू नको एवढी. धुवून धावूनच आणला. धुवून धावून पुसून पासून आणला साजरा. जसा नेला होता तसाच आणून दिला. खराब नाही केला बापा तू या मिक्सर. हो ना शांताबाई. आता तू नाही तर कोणतंही सामान तर तू काय खराब करून आणतं काय? पाहून राहिली अशीच. बरं ठीक आहे. गेले का तू येईन बाई? हो ना गेले गेले. राहतेच काय हो, कामधंद्याचे लोक आहेत ना ते. माईनीची ड्युटी आहे बँकेमध्ये आणि माई वयाच्या वावर आहे उरावर. त्याचं वावर पाहा लागते त्याइले, तर ते राहत नाही. चालले जाते आले का. गौरीच्या भेटीला आले होते. मीच म्हटली होती एक वेळा का फक्त फोनवरच विचारपूस करता, भेटीला तर येत नाही. तिचा बाप आलता आणि गौरीचा तवा, तर म्हणून मग ते दोघे आलते भेटीले. असं चांगलं आहे ना आलते. मासुनीचे माय बाप तर फोनही करत नाही आणि येतही नाही. आता किती दिवस झाले आता आले नाही, फोन बी करत नाही. त्याला एवढं आहेच नाही त्याला पोरीला फोन केला पाहिजे, पोरी संग बोललं पाहिजे. आणि पुष्पाई काही घडी घडी फोन नाही करत तिच्या मायला. 8 दिवसातून एखाद्या वेळा फोन करते आणि बोलते. तिची माय तर करतच नाही. हेच करते मग 8 दिवसातून एक वेळा आणि बोलते. तेच परवडते गंगा, तेच परवडते. जास्त माय संग बोलतेत कनी सुना तर घराघरातलं सगळं सांगतेत. आणि मग त्याला काय मग म्हणते, हो बाई आमच्या पोरीला लय दुःख आहे, हो बाई आमच्या पोरीला लय दुःख आहे. गौरीची माय तशीच तर करे. आता येऊन पाहिलं तिनं तर आता समजलं तिले काय दुःख आहे तिच्या पोरीले काय नाही. तर मग काय तर शांताबाई फोनवर समजते काय आहे काय नाही. फोनवर फक्त हालचाल विचारासाठी फोन आहे. कशी आहे तब्येत पाणी, कोणी काही संदेश सांगायचा असला, कोणी काही बातमी सांगायची असली त्याच्यासाठी फोन आहे. एकदम फोनवर एक घंटा घरादारातल्या सगळ्या गोष्टी हे नाही परवडत. नाही तर काय तर. बरं घे तू मिक्सर, चेक गिक करून पाहिजे. चांगलाच आहे. चालली मी आता घरी. कांता येऊन राहिली, भजे बनवते म्हणते गौरी आता तिच्यासाठी. गौरीने सांगितलं बापा कांताले बोलावलं तर ते घरी येते. ते माय बाई गौरी आणि कांतासाठी भजे बनवते. नवलच आहे. हो घरी आली होती कांता. माईनीले भेटाले चालले म्हणे, तर भेटून घेतो म्हणे त्याच्यासाठी. तर चालली होती घरी, तर मग गौरीनं थांबवलं. थांबा मावशी, चहा भजे बनवतो. तिचं पोरग घरी होतं ते पोराले आणायला गेली घरी. मी इकडे तुले मिक्सर आणायला गेली आणि गौरी बनवून राहिली भजे. चांगला आहे बापा, मस्त आहे. आता समजलं वाटते तिले गौरीले का आपली माऊस सासू आहे का काही म्हणून. नाही पहिले नव्हतं समजत. पहिले बोलून दिलं टर तिले. हो गंगा आता कोणालाही बितल्यावरच समजते. पहिले तिनं बोलून दिलं, आता तिलेच पस्तावा होत असून आता तिला समजलं तर जेवढी महत्वाची मै सासू आहे तेवढीच महत्वाची मै सासूची बहीण बी आहे. तर मग करते आता वरवर आता तिची. मग काय तर. हो चल बापा, पहिलेच बोलली तर कुंते गौरी गोष्ट नको करत बस जा म्हणे. मिक्सर दे जा ये जा म्हणे. चल मी चालली बापा. जाय बापा मग दा, नको गोष्टी करत बसू जा. अजून नाही आले कडे मावशी. तर भजे बनून झाले माया आणि आई बी नाही आल्या. आई तर बसल्या असं म्हणा गोष्टी करत कांता काकू हे गंगा काकू सोबत. पण मावशी काऊन नाही आल्याकडे. जाऊन पाहू काय मी कांता मावशीच्या घरी. काऊन नाही आल्या तर घेऊन येतो संग. हा तशीच करतो. त्याच्या घरीच जातो आणि चला म्हणून संगच घेऊन येतो. ह्या थोड्याशा संकोच करत असतील काय जावा राहू दे असं तसं. मीच जाऊन घेऊन येतो त्याला. गौरी बांधला डब्बा मा? हो बांधला तुमचा डब्बा. घेऊन जा. दे ना. कुठं आहे तर हातातच पाहिजे तुम्हाला. दे ना. एकुलता एक नवरा होत हुआ, देशील हातात तर काय झालं. मी बी तर एकुलती एक बायको आहे. बायका का 10 आहे का तुम्हाला. दे ना बा, जास्त नको बोलू. दे ना डब्बा. अरे गौरी भजे बनवले काय? दे बरं मला 1 प्लेट भजे दे. पहिले भजे खाऊ दे मला पहिले 1 प्लेट. तुमच्यासाठी नाही बनवले भजे. तुम्ही एक डब्बा घेऊन जा. देतो तुम्हाला डब्बा. मग कोणासाठी बनवले तर? तू एकटीच खाशील काय? एवढे मोठे तर बनवले. दे ना 2-4. मावशीसाठी बनवले मी. कांता मावशीसाठी. मावशी आहे मग आई आहे. मग त्याला सगळे कमी पडन ना. तुमच्या डब्यात टाकले मी 2-4 खाऊन घ्या तिकडे जाऊन. मावशीसाठी? कांता मावशीसाठी काय? अजून कोणती मावशी आहे तुम्हाला? नाही एकच आहे कांता मावशी. मावशीसाठी भजे काऊन? मावशीने सांगितले होते का तुला भजे बनवाले? मावशीसाठी कसे काय भजे बनवले त्या? माझी इच्छा झाली मावशीसाठी भजे बनवायची, बनवले मी.
आता मावशी येतच असं आता. हो, मावशीला कमी पडन. तुम्हाला लागन तर मी रातच्यानं बनवून देईन तुम्हाला, तिकून आणता. आता डब्बा घेऊन कामाला जा. बरं बुवा ठीक आहे, दे डब्बा. एखादा तर दे, कसा बनला तर खाऊ तर दे, पाहू तर दे. मन राहील ना मग माया भज्यातच. बाबा, जेव्हापर्यंत तुम्ही खाण नाही ना, तुमच्या डोळ्यानं दिसलं पाहिजे फक्त. खाण नाही ना तोपर्यंत तुमचं मन भरणार नाही. देतो, मग जातो मी कांता मावशीला बोलावले त्याच्या घरी. हो दे 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 दे, 2-4 दे. पहिले 1 म्हणते, मग 2-4 म्हणते. हो देतो, बसा. झालं आता खुश. चल आता जाऊ आराध्याच्या घरी. मावशी, अमय, गौरी, तू काय आली? किती वेळ झाला मावशी, तुम्ही आल्याच नाही. माय भजे बी बनून झाले. मी कांद्याचे भजे बनवले मस्त, आलूचे बी बनवले, आणि चहा ठेवला, चहा पकला. तुम्ही आलाच नाही. मी म्हटलं काय झालं बा, काऊन नाही आले, म्हणून तुम्हाला घरीच आले मी तुम्हाला घ्यायला. चला आता. अमय, ह्या उठला ना, श्रावण उठला, मग त्याला भूक लागली, मला वरवडाले, मला बसवलं त्याने इथं. आता काय झालं आता त्याचं, आता येतच होती मी. चला मग, चला लवकर. आणा श्रावणला, द्या मापाशी. नाही घेतो मी त्याला, चल ना, चल येतो मी, दरवाजे लावून येतो ना. घरी कोण नाही, त्या मावसा आहे नाही घरी. मी दरवाजे लावून येतो, तू चल समोर. नाही, तुम्ही अजून उशीर करा. चला सांगत चला, द्या त्याला माझं श्रावण, देन तुम्ही दरवाजे लावा. मला वाटलं काय झालं बाबा, मान आई बी गेल्या मिक्सर देवाले गंगा काकूच्या घरी, थाई अजून आल्या नाही, तुम्ही आल्या नाही, तर मग मी तुमच्या घरी झाली. हो गौरी, नाही उशीर करत, आता झालं ना, आता याच्यानं बसली होती मी इथं. चल ना, येतो ना, दरवाजे लावतो आणि येतो. खाय 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 आराध्या, खाय मस्त, आईनं बनवले. गोल्या, तू भजे खात बसला काय रे इथं? जात नाही कामाला? कामावर नाही जात का आज? जातो ना आई, जातो. ते आपलं डब्बा घेवायला आलतो, गौरीनं भजे बनवले होते, दिले 1 प्लेट, खाऊन घ्या म्हणे, मग जा म्हणे. तर खात बसलो, एवढे खातो आणि जातो. घे ना आई, तूही खाय ना प्लेट भर, मस्त टेस्टी बनवले गौरीनं, मस्त बनवले भजे. हो, खाय तू, खाय. आई, हे झालं कसं हे सगळं? गौरी म्हणे कांता मावशीसाठी बनवले म्हणे मी भजे म्हणे. मावशीसाठी कसे काय भजे बनवले तिनं? झालं ते बरोबर. कुठं गेली गौरी? आहे का घरात? गेली मावशीला बोलावाले, मावशीला बोलावून आणतो म्हणे, भजे बनवले म्हणे. तुम्ही घ्या खा म्हणे, मी तोपर्यंत मावशीला बोलावतो म्हणे. मावशीला बोलावाले गेली. आई, आतापर्यंत मावशीले बुरं भलं बोलत होती, ते आराध्याला लपून ठेवलं म्हणे, जाणून बुजून कोणलं म्हणे, आता एकदम भजे बनवले मावशीसाठी. हे परिवर्तन झालं कसं? अरे गोल्या, त्या दिवशी नाही का इले, मी वावरात गेली होती भेंडी तोडाले, आणि तिनं मग आलू आणून ठेवले होते. मी तिच्या मनाले की मी आलू चिप्स बनवून घेतो. इले नेऊन दिलं बेबी आत्याच्या घरी, तर तिथे इले ताप आला होता, तर तिथे गेली असं कांता, तर कांतानं इले आराध्याले दवाई गिवाई दिली, अंगिंग पुसून दिलं, तिचा ताप उतरवला आणि घरी आणून दिलं, म्हणून तिला समजलं. हो आई, तवाचा ताप नाही आला मग इले? नाही, पलटून आलाच नाही डबल. तर दवा चांगली भेटली तिले, आणि मग दवाखान्यात बी घेऊन गेली, तिथे भेटली. मग कसा ताप येईल, तर म्हणून मग तिला समजलं असं का मावशी बाई एवढी बेकार नाही मावशी. चांगलं आहे आई, चांगलं आहे, समजलं तिले, तिची चूक तिला समजली, चांगलं आहे. आणि तिची आई संग गेली नाही ते एक तर, खरं तर हे चांगलं आहे. हो ना, हो बरोबर आहे. घ्या ना मावशी, खाऊन पहा ना, तुमच्या आवडीचे आलूचे भजी बनवले, सांगा कसे बनले. हो गौरी, आता खाऊन पाहतो एक भजा. गौरी, मावशी पाणी नाही आणलं मी, तिखट लागलं, मी पाणी आणतो, भात पाणी आणतो मी. थांबा, तिखट लागलं का? मिरचाच खाल्ली का पहिले? अहो शांताबाई, गौरी मिरच्या सट टाकले बाई, भज्यामध्ये सट मिरच्या टाकले. लेकरं खाईन तर कसं खाईन, लयच तिखट आहे. चांगलं मिरच्या 2-4 मिरच्या एकाच भज्यात लागले, तिखटच लागलं. असा तिला आराधुरा नाही आहे कोणत्याच गोष्टीचा तिला माप नाही आहे. टाकले असन कवटाभर मिरचे, हिरवे ते बी चांगले तिखे मिरचे होते, ते टाकले असन लय मोठे. मावशी घ्या पटकन पाणी प्या मावशी, प्या पटकन. जमलं मावशी, जमलं. गेलं का तिखट? गेलं. गुड आणू का? गुड आणतो थोडंसं, नाही तर साखर आणतो. झालं, काही नको आणू आता, गुड नाही साखर नाही, गेलं तिखट. मावशी, तुम्ही एकच पहिलाच भजा खाल्ला तर तुम्हाला तिखट लागलं? एवढे मिरच्या टाका लागते काय मग भज्यामध्ये? एका भज्यामध्ये एवढे मोठे मिरचे? बरं झालं लेकरानं नाही खाल्ले. आई, मी 10-15 मिरच्या टाकले, आणि मग हेच भजे तर गोल्याची बी खाल्ले, त्याने तर काहीच नाही म्हटलं, त्याला तिखट बी नाही लागला. तर तुझे म्हणणं काय आहे मग गौरी? कांता खोटे बोलले, नाटक केलं का तिनं तिखट लागायचं? नाही आई, मी तशी नाही म्हणत. मावशीच्या एकाच भज्यामध्ये जास्त मिरची आले असन, 4-5 तुकडे आले असन एकाच भज्यामध्ये, आणि मिरच्या तुम्ही आणलेले मिरच्या आहे तिखट,
म्हणून मावशीला तिखट लागलं नाही मावशी. एकच भजी, आता दुसरे भजे खाऊन पा, त्याच्यात नाही असणार जास्त मिरची. हो गौरी, तसंच झालं असन. एका भज्यामध्ये 4-5 तुकडे आले असतील आणि मी घेतला भजानं सटकन तोंडात टाकला, चावचू करून खाऊन घेतला. मला काय माहिती एवढे मोठे मिरच्या टाकले त्या म्हणून. तरी पण गौरी, अजून तुला अटक नाही आला? अजून आता 3-4 वर्ष झाले तू स्वयंपाक करून राहिली, भज्यामध्ये 10-15 मिरच्या टाकत असते काय? 1-2 खूप झाले बारीक बारीक कापून. आई, मग 1-2 मिरच्या टाकल्यानं कधी फिक्के फिक्के बनते भजे. जरासे चरके चुरके असले तर चांगले लागते, म्हणून मी टाकले. हो, तिखट लागलं म्हणजे तिखट लागलं. ठीक आहे बापा, याच्या पुढे लक्षात ठेव, भज्यामध्ये एवढे मोठे मिरच्या नको टाकत जाऊ. ठीक आहे आई, लक्ष ठेवतो मी. घेऊ शांताबाई, काय काय गौरी तू खा ना. ये तर बस, बस तिथं शांताबाईच्या बाजूनं. खा तू बी. मावशी, मी तुमच्यासाठी बनवले खास, तर मी मग नंतर खाऊन घेईन. तुम्ही खा पहिले. घ्या दुसरा भजा घ्या, खा तुम्ही. आता पाहून खाजो बापा, भज्याले पाहिजो पहिले. तिखट तिखट मिरच्या नको खाऊ जास्त. हो हो शांताबाई, पाहूनच खातो. आता एकाच भज्यामध्ये असन मिरचे, काय सगळ्याच भज्यामध्ये असन का? खातो मी, पाहूनच खातो. आनंद झाला सुशीला, मले आनंद झाला. महापौरीनं योग्य निर्णय घेतला, तिच्या हिताचा निर्णय घेतला. एका क्षणाले तर वाटलं मले सुशीला, महापौरीचं घर आता बिघडते असंच वाटलं मले. जवळचं बोलणं, त्याच्या शांताबाईचं बोलणं, मले तर वाटलं की महापौरीचं घर आता तुटलं म्हणून समज. पण महापौरीनं समजूतदारपणा घेऊन योग्य निर्णय घेतला. हो गौरीचे बाबा, मलाही तसंच वाटलं. मी आतापर्यंत हलक्यात घेत होती, पण आता गोष्ट लय बिघडली होती गौरीचे बाबा, गोष्ट बिघडली होती. म्हणून ती गोष्ट सावराची गरज होती आता ती. सुशीला, तुला एक गोष्ट सांगतो, आता जर गौरी आपल्या संग आली असती ना, तर लय दूर गोष्ट गेली असती, गोष्ट लय दूरपर्यंत पोहोचली असती. मागच्या वेळेस स्वतः गौरी ताईले जवाई बापूले तलाक मागत होती, सोडचिठ्ठी मागत होती, तर जवाई बापू बी माफी मागत होते. शांताबाईनं तर नाक घासून माफी मागितली गौरीची. आता सुशीला, आता जर गौरी येऊन गेली असती ना आपल्या संग, तर तुले नाक घासून माफी मागा लागत होती. आणि मले हा फेटा काढून मला त्याच्या पायाशी ठेवा लागत होता का आमच्या पोरीकडून गलती झाली, येऊन गेली ते, आता माफ करा मा पोरीले. असं झालं असतं सुशीला, झालं असतं असं. ते तरी बरं झालं, वेळ राहता आपल्या गौरीला समजलं ना, आपल्या संग आली नाही, तिची तिथंच राहिली ते. हो गौरीचे बाबा, खरंच नाक घासा लागत होतं मला आता शांताबाईच्या पुढं माफी मागा लागत होती. बरं झालं गौरी नाही आली. तशी आपल्याला आपली पोरगी भारी नाही म्हणा, आली राहिली तरी काही हरकत नाही, सगळं तिचंच आहे. पण पोरगी तिच्या घरीच ते चांगली वाटते आपल्याला. आपणही आनंदी राहतो का आपल्या पोरीचा घर संसार चांगला आहे बा, चांगली बसली आहे. तिच्या घरीच ते चांगली वाटते. आपण तर काय बुडाबुडी करू खाऊ, होते जमते तोपर्यंत, होते तोपर्यंत. हो सुशीला, हो बरोबर आहे, ठीक आहे. आता मान बरं, चहा घे, बनव चहा घे. आता एवढ्या दुपारी चहा? हो मान्य, मग वावरात जातो मी. ठीक आहे, मानतो.